हॅलो एव्हरीवन, मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी बनवणार आहे आलू पराठा, बटाट्याचे पराठे। तर बघूया, मी ह्या ठिकाणी लहान लहान 7-8 बटाटे उकडून घेतले आहे। तर ते मी ह्या बारीक किसणीने किसून घेणार आहे। त्याचबरोबर मी ह्या ठिकाणी मालवणी मसाला अर्धा चमचा घेतला आहे। त्याचबरोबर हा गरम मसाला आहे 1 चमचा आहे। हे लाल तिखट आहे अर्धा चमचा आहे। हा आमचूर पावडर आहे ही अर्धा चमचा। हळद 1 चमचा आहे। 1 चमचा जिरं आणि 1 चमचा या ठिकाणी धने मी भाजून घेऊन त्याची अशी जाडसर पावडर बनवून घेतली आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी मी 2 हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून। कांदा घेतला आहे 2 बारीक चिरून। पराठासाठी मी ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं अगोदरच। 15 ते 20 मिनटं झाली मळून, आणि हे मैद्याचं पीठ मळून ठेवलं आहे। तर मी दोन्ही मैदा आणि गव्हाच्या पिठाचे दोन्ही तुम्हाला पराठे बनवून दाखवणार आहे। तर चला बघूया, रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्या ठिकाणी मी बटाटे असे किसून घेत आहे। लक्षात ठेवा, बटाटे जेव्हा तुम्ही उकडून घेता तेव्हा गरम गरमच किसून घ्यायचे नाही आहेत, आणि मसाले पण त्यात गरम गरम ॲड करायचे नाही, आणि मीठ वगैरे पण ॲड करायचं नाही गरम असताना, नाहीतर मग ते अजून त्याला पाणी जास्त सुटतं कांदा टाकल्यानंतर। त्यामुळे बटाटे थंड झाल्यावरच किसून घ्यायचे आहे, किंवा थोडे थंड झाल्यानंतर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिले तरी चालेल, 10 मिनटं। त्यानंतर तुम्ही बटाटे किसून घ्या, म्हणजे पराठा आपला साईडनी भाजी अशी निघत नाही, फुटत नाही। तर मी अशा प्रकारे सर्व बटाटे असे किसून घेणार आहे। तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला कोथिंबीर सांगायची विसरले। तर ह्या ठिकाणी मी 1 चमचा एवढी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे धुवून। तर मी हे सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घेते। बटाटा मी किसून घेतला आहे बारीक, त्यात मी सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करते। त्यानंतर मसाले ॲड करून घेते। आणि मीठ चवीपुरतं। ते मी सर्व हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित। तर ह्या ठिकाणी बटाट्यामध्ये सर्व मसाले आणि कांदा व्यवस्थित मिक्स झाला आहे। तर आपण पराठे बनवायला सुरू करूया। मी थोडे तेल हाताला लावून आणि अशी गोळे करून घेतले आहे। तर आपण पराठा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी हाताला लावण्यासाठी तेल घेतलं आहे या ठिकाणी। असा गोळा घ्यायचा आहे, आणि एक प्लेटमध्ये आपण सर्व पराठे लाटून घेऊया। तर थोडं पीठ लावून आपण
पीठ आपलं छान असं सॉफ्ट झालं आहे जास्त वेळ ठेवला नाही. तर हे बघा, तुम्ही इतकं पीठ लूज ठेवायचं आहे. बटाटा आपल्या हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेलाचा हात फिरवून अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे. आतमध्ये असं दाबून थोडं थोडं पीठ लावून आपण लाटून घेऊया. अलगद हळूवारपणे लाटून घेऊया, करून पराठा फुटणार नाही. दोन्ही बाजूनी आलटून पलटून पराठा लाटून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व पराठे मी लाटून घेते. तर मी ह्या ठिकाणी तवा गरम करायला ठेवला आहे. गरम झाल्यानंतर आपण एक एक पराठा या ठिकाणी शेकून घेऊया. त्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे. 2 चमचे, 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तर तवा आपला चांगला गरम झाल्यावर आपण सर्व पराठे भाजून घेऊया. हा मैद्याचा पराठा आहे, भाजून दाखवते. तवा गरम झाला आहे. त्या ठिकाणी आपण साईडने असं तेल टाकून घेऊया. दोन्ही साईडने व्यवस्थित आलटून पालटून भाजून घ्यायचे आहे पराठे. तर मैद्याचा पण पराठा भाजून झाला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण हा पहिला पराठा होता त्यामुळे तो चिकटला. तर ह्या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा दाखवते. साईडनी थोडं थोडं तेल लावून घेऊया, सोडून घेऊया. एकदा तवा चांगला गरम झाला की फटाफट पराठे भाजून होतात. तुम्हाला आवडत असल्यास ह्याला पराठ्याला बटर किंवा तूप लावू शकता. त्याने देखील छान टेस्टी येते पराठ्याला.
तर हा गव्हाच्या पिठाचा पण पराठा झाला आहे. अशाच प्रकारे मी सर्व पराठे भाजून घेणार आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता पराठे सर्व भाजून रेडी झाले आहेत. तर आपण सर्व करून घेऊया. तर ह्या ठिकाणी मी आलू पराठा सर्व करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. तर मी ह्या ठिकाणी शेंगदाणा चटणी, लसूण शेंगदाणा चटणी आणि दह्याबरोबर सर्व केलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन येईल. तर थँक्यू फॉर वॉचिंग.